एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। माळशेज घाट जो पर्यटकांचे आवडते ठिकाण मानले जाते, सध्या प्रचंड वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे त्रस्त आहे। या घाटाचा रस्ता खड्ड्यात गेल्यामुळे प्रवासी आणि माल वाहतूकदारांची रोजचीच पंचायत झाली आहे। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाला होणारा त्रास सहन करण्यापलीकडे गेला आहे, ज्यामुळे घाट परिसरात वाहतुकीची कोंडी झाली आहे। स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी रस्त्याच्या मलमपट्टीचे काम केले असले तरी ते काम पुरेसे ठरले नाही, त्यामुळेच खड्ड्याचा प्रश्न उग्र झाला आहे। प्रशासनाची उदासीनता पाहता स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक सुद्धा नाराज झाले आहेत। यात वाहन चालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांची संख्याही वाढत आहे। वेळेवर उपाययोजना न केल्यास माळशेज घाटातील पर्यटन व्यवसायालाही फटका बसू शकतो। माळशेज घाटाच्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे। प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष द्यावे। सध्याची माळशेज घाटाची आपण अवस्था पाहतो, एक पर्यटन स्थळ असताना सुद्धा ह्या घाटाकडे जर पाहतो तर कायमचं दुर्लक्ष आहे। इथं वेळोवेळी दरड पडण्याच्या घटनासुद्धा होत असतात। अशा टायमाला तुम्ही एक ड्रायव्हर आहेत, थोडक्यात दररोजचं तुमचं ह्या रस्त्याने येणं जाणे, तुम्ही काय सांगू शकता? सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे का नाही? खूप गरज आहे लक्ष देण्यासाठी। तसं काही बाकीचं जर बघितलं तर रस्ता सगळीकडे खड्डे झालेले आहे। इथून बोगद्यापासून तर खालीपर्यंत फक्त मध्ये कुठंच रस्ता चांगला आहे। बाकीचे सगळे ॲक्सिडेंट वगैरे सतत होत राहतात या रोडला। मुरमाडच्या रस्त्याची अवस्था कशी आहे? येणारे जाणारे रोजचे असतात त्यांनी आत्ता पण इथे गाडी खाली फेल झालेली आहे। आम्ही आलेलो त्यावेळेस फोर व्हीलर गाडी आहे, तर ती पण एका खड्ड्यात अशी आदळून तिचं ऑइल लीक झालेलं, काय ऑइल लीक झालेलं आहे। ते आजोबा होते, ती बसलेली होती। दररोज एक ॲक्सिडेंट झालेला आहे रात्री। तुम्ही दररोज अपडाऊन करता, तुम्हाला गाडीचं मेंटेनन्स निघतं काय रस्त्याला? मग आमचं जेवढं का शिल्लक राहायचं ते मेंटेनन्समध्ये खर्च होतो। टायर गाडीचे काम शासनाने लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष द्यावं असं तुमची मागणी आहे? हो, द्यायला पाहिजे। खूप गरज आहे। सध्या जर तुम्ही पाहिलं तर खालच्या भागात 4 पदरी काम चालू आहे त्या बाजूला, तिथे पण दुरावस्था झालेली, बऱ्याच वेळा ती बातमी आलेली. खूप खराब आहे रस्ता, खूप खराब आहे। चालेल, धन्यवाद.